विषय त्या अर्थाने पण महत्वाचा आहे की सामान्य माणसांना असं वाटता कामा नये की हा कुठला तरी दुर्मिळच आजार आहे, की आता कॅन्सर्स वाढतायत, डायबिटीज वाढतो, अचानक लोकांना वाटतं एवढ्या लवकर हार्ट डिझीज का होतोय. तर मग याचं काही असं अननोन रिझन असू शकतं का, की डाएट चांगलं आहे, लाईफस्टाईल चांगली, एक्सरसाइज करतात आणि अचानक हार्ट अटॅक आला असं आपण आता ऐकायला लागलोय. मग असं कारण वाटतं की अरे ह्याच्यामध्ये असं काही अननोन फॅक्टर आहे का, की मग मूळ शेवटी जेनेटिक्सवरच येणार. हाय, आज आपण एका पूर्ण वेगळ्या गेटअपमध्ये आपलं पॉडकास्ट करत आहोत आणि आपल्याकडे जी गेस्ट आहे आलेली ती पण वेगळी आहे. आज आपण पॉडकास्ट घेतोय ते क्लिनिकल जेनेटिक्स या विषयावर आणि त्या संदर्भात आपल्याकडे मार्गदर्शन नको म्हणूयात, गप्पा मारायला आली आहे डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमेर. स्नेहल, हाय. आपल्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा मला असं विचारायचं होतं की जेनेटिक डिसीजेस जे आहेत मुळात त्याच्यामध्ये कुठले कुठले रोग येतात? जेनेटिक आजार म्हणजे क्रोमोसोम मधले आजार किंवा सिंगल जीन मधले आजार, परंतु एक मोठं आपण ढोबळमानाने बघायचं झालं तर मुळातच ते दुर्मिळ आजार म्हणून आधी ओळखले जायचे जास्त प्रमाणामध्ये, की जे बर्थ डिफेक्ट आहे, जन्मता होणारं व्यंग किंवा जे लहान मुलांमध्ये मेंदूमध्ये होणारे आजार किंवा डेव्हलपमेंटल डिले आम्ही ज्यांना म्हणतो असे आजार, आणि काही सिव्हिअर आजार म्हणजे काही त्या आजारांमधून डिसेबिलिटी होत असेल, लर्निंग डिसेबिलिटी असू दे, शारीरिक व्यंग होत असेल, तर असे जे सिव्हिअर आजार होते ते आजार जेनेटिक आजार, दुर्मिळ आजार म्हणून. पण आता काय झालंय की जसं युग पुढे चाललं तसं बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक डायग्नोसिस दिसायला लागलं. म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट आपण ऐकतो, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ज्या आजारांना लागू होतं त्याच्यामध्ये जेनेटिक आजारच असतात बरेचसे, कारण की आता त्याचं कारण आपल्याला जेनेटिक समजायला लागलंय. म्हणजे उदाहरणार्थ थॅलेसिमिया हा सगळ्यात कॉमनली आढळणारा भारतामध्ये जेनेटिकच आजार आहे आणि तो पूर्वीपासून आहे, परंतु त्याचा बेसिस हा म्युटेशन असतो जीनमधलं आणि ते सर्रास केलं जातं. तर हे आपल्याला आता जास्त समजायला लागले. त्यामुळे दुर्मिळ आजार एक भाग, परंतु कॉमन आजारांमध्ये पण कॅन्सर सारखे आजार आता जेनेटिक आपण बघतो. नंतर बरेचशा आजारांमधला जेनेटिक बेसिस आपल्याला कळायला लागलाय. आणि कोविड नंतर काय झालंय की जिनॉमिक्स खूप ऐकल्यामुळे आणि जिनॉमिक्सचा प्रसार खूप झाल्यामुळे त्याची माहिती सर्वदूर पोहोचायला लागली. त्यामुळे दुर्मिळ आजारांव्यतिरिक्त पण, सिव्हिअर आजारांव्यतिरिक्त पण बरेच असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये जेनेटिक कारण असू शकतं आणि त्याच्यासाठी जागरूकतेची खूप गरज आहे की बाबा कुठल्या आजारांमध्ये जेनेटिक कारणाने होणारे आजार आहेत, कुठले नॉन जेनेटिक आजार आहेत. त्यामुळे मी म्हटलं की हा विषय त्या अर्थाने पण महत्वाचा आहे की सामान्य माणसांना असं वाटता कामा नये की हा कुठला तरी दुर्मिळच आजार आहे. म्हणजे हे पॉडकास्ट मुळात का बघायचं? जेनेटिकचं काय आमच्या फॅमिलीमध्ये काही कोणाला नव्हतं. आमचे आजार जे आहेत ते सर्दी, खोकला, बीपी, डायबिटीस, हार्ट ट्रबल इथपर्यंत. पण असं नाहीये. म्हणजे त्यानेच मला खरं तर पुढचा प्रश्न असा विचारायचा, तर दोन हे आहेत ऍक्च्युअली, की एकतर याच्यामध्ये पुरुषांना होणारे आजार आणि स्त्रियांना होणारे आजार, म्हणजे असं जेंडर स्पेसिफिक काही हे आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं आपल्याकडे प्रमाण किती आहे? आता काही वाढलंय वगैरे असं काही वाटतं का? म्हणजे की पूर्वी कमी होतं आता वाढलंय? जेनेटिक आजार ना अनुवंशिक आणि अनुवंशिक नसणारे पण जीन्समध्ये अचानक होणारे बदल, म्हणजे अनुवंशिक आजार पण जेनेटिक असतात जे घराण्यातून जीन्स झालेले असतात, पण अचानक पण जीन्समध्ये बदल होतच असतात, म्हणून कॅन्सर पण होतात. जसं आपण बघितलं ना, कोविड व्हायरस वातावरणात अचानक त्याच्यात बदल व्हायचे, तसं आपण पण सजीव आहोत, आपल्या पण जिनोममध्ये बदल होतात आणि त्यामुळे पण आजार होतात. मग हा जिनोम जो आहे ज्याला आम्ही म्हणतो की कम्प्लीट जीन कॉम्प्लिमेंट, तो महिलांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये XX एक वेगळं कॉम्प्लिमेंट असतं आपल्यामध्ये आणि पुरुषांमध्ये XY. त्यामुळे X क्रोमोसोम वरती असणारे काही आजार पुरुषांमध्ये तुम्हाला जास्त आढळतील, जसं की हिमोफिलिया हा आजार आहे. तो एक आपण इंग्लंडच्या राजघराण्यातला म्हणून प्रसिद्ध आजार तो मानला जातो की तो पूर्वी असायचा आणि त्याच्यामध्ये ते फॅक्टर द्यायला लागतं, त्यामुळे तो एक लोकप्रिय आजार आहे आणि तो फक्त पुरुषांना होतो. म्हणजे स्त्रियांमध्ये तो दिसत नाही, त्या कॅरियर समजल्या जातात, म्हणजे त्यांच्या एका X क्रोमोसोमवर असतो आणि तो X क्रोमोसोम ज्या मुलाला जाईल त्याला तो आजार दिसतो. त्यामुळे हे आजार सोडले म्हणजे हे जेंडर रिलेटेड झाले, X आणि Y रिलेटेड, पण बाकी मग आजार दोनांमध्ये समान. आणि तू म्हणशील खूपच दुर्मिळ, तर काही आजार खूपच दुर्मिळ असतात की ज्याला रेअर डिझिजेस, म्हणजे 10,000 च्या पेक्षा जास्त, म्हणजे 10,000, 20,000, 1,00,000 एकालाच होतो. आणि काही आजार आहेत जसं आमच्याकडे आता आपण थॅलेसिमिया म्हटलं की थॅलेसिमियामध्ये भारतामध्ये 4% पण जास्त लोक कॅरियर असतात, म्हणजे अगदी 10-15%. काही आसाम, बेंगॉलमध्ये वेगळं हिमोग्लोबिन आहे, सिंध वगैरे प्रांतामध्ये, तर तिथे तो खूपच कॉमन आहे. तर काही कम्युनिटीमध्ये तो जीन वर्षानुवर्ष डिफेक्टिव्ह असेल तर तिथे तो कॉमन पण असतो. ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणून आजार आहे, तो साधारण 2-3 हजारांमधल्या मुलांमधनं एक, म्हणजे तो X रिलेटेड आहे जो तू म्हणलीस, मुलांमध्ये तो जास्त होतो, मुलगे.
मग तो त्या मानाने तसा कॉमन आहे. म्हणजे आपली पॉप्युलेशन पण खूप जास्त आहे, त्यामुळे दुर्मिळ आजार जरी असला तरी त्याची संख्या आपल्याकडे खूप असू शकते. हा एक भाग झाला. बरोबर. म्हणजे आपण पर्सेंटेजच्या याच्यात बघायला गेलो तर आपल्याला असं वाटलं अरे 1% याच्यामध्ये काय आपण येत नाही, फार विशेष मोठं नाहीये. म्हणजे पण खूप असं लक्षात घेता हा येईल असा तो हे नाहीये. पण ते लोकसंख्येचा विचार करता तो 1% सुद्धा बराच आहे. म्हणजे आणि मग याच्यामध्ये म्हणजे वंश आहे याच्याशी कारण म्हणजे तू आता जे बोलली की पूर्वेकडचे जे आहेत बंगाल किंवा आसाम या याच्यामध्ये अमुक एक प्रकार जास्त आढळतो, म्हणजे त्याचा रेस किंवा याच्याशी पण काही हे आहे संबंध? हा, म्हणजे ते झालंच की काही कम्युनिटी आपल्याकडे कसं होतं की पूर्वी खूप इतक्या सर्वदूर काय म्हणूया आपण मायग्रेशन कधी कधी झालेलं नाहीये, पॉप्युलेशन मिक्स झालेली नाहीये, त्यामुळे काही आजार तुम्हाला त्या कम्युनिटीमध्ये दिसतील. आपल्याचकडे नाहीये हे प्रत्येक देशामध्ये आहे. जसं की काही आजार कॉकेशियन पॉप्युलेशनमध्ये अमेरिकेमध्ये जास्त आढळतात, कारण संशोधनच त्यांनी त्या प्रकारामध्ये केल्यामुळे ते जास्त. म्हणजे अगदी काही आजार टेसॅक्स म्हणून एक आजार आहे, तो 50मध्ये एक माणूस त्यांच्यात कॅरियर असा दिसतं. तर असे काही आजार कम्युनिटीमध्ये त्या कॉमन असतात. त्यामुळे ती एक आम्हाला इतिहास आम्हाला जाणून घ्यायला लागतोच. आम्ही जेव्हा पेशंटची हिस्ट्री घेतो की समजा आम्हाला वाटलं की हा तो पर्टिक्युलर कम्युनिटीचा आहे, तर मग तो जेनेटिक आजार त्याच्यात कॉमन आहे का, तर असे पण शोधता येतात. म्हणजे तो एक भाग झालाच. त्यामुळे रेस कम्युनिटी जे आपण म्हणतो ते काही आजार त्यांच्यात कॉमन असू शकतात. आणि हे जे आहे हे आता वाढलंय असं का आता याच्यामध्ये खूप संशोधन झालंय म्हणून ते आपल्याला कळतायत निदान असं काही आहे, किंवा काही म्हणजे त्याला कारणीभूत आहेत का घटक की जेनेटिक डिसिजेस जर वाढत म्हणजे त्यांचं प्रमाण वाढत असेल ओव्हरऑल याच्यातलं की पूर्वी दिसायचे नाहीत आता जास्त दिसतात, तर काही त्याला कुठले फॅक्टर्स असे कारणीभूत आहेत का? तसं पाहिलं तर दोन्ही. म्हणजे एक आता जास्त दिसतात तर त्याचं आपण बघितलं की जास्त टेस्ट व्हायला लागल्या आहेत, जास्त जागरूकता व्हायला लागली. आणि शिवाय आजारावरती कोविडमुळे आणि आजारावरती तशी आता औषधं एकदम प्रिसाईज मेडिसिन आम्ही त्याला म्हणतो की तशी औषधं यायला लागली की तुम्हाला हे कारण दिसलं की हे औषध लागू होईल का. तर शास्त्राचा रिसर्च त्या पद्धतीने त्या दिशेने चालल्यामुळे दिसतायत आपण असं म्हणूया. पण दुसरा भाग तू म्हणते की वाढतायत का, की आता कॅन्सर्स वाढतायत, डायबेटीज वाढतो. अचानक लोकांना वाटतं एवढ्या लवकर हार्ट डिझीज का होतोय. हां, तर मग याचं काही असं अननोन रिझन असू शकतं का की जे आपल्याला समजतच नाहीये. म्हणजे आता आपण म्हणतो की डाएट चांगलं आहे, लाईफस्टाईल चांगली, एक्सरसाइज करतात आणि अचानक हार्ट अटॅक आला असं आपण आता ऐकायला लागलोय. मग असं कारण वाटतं की अरे ह्याच्यामध्ये असं काही अननोन फॅक्टर आहे का, की मग मूळ शेवटी जेनेटिक्सवरच येणार की बाबा असं जेनेटिक कारण आहे का, शेवटी उरलं तेच. तर म्हणून असं पण होऊ शकेल की काही रिसर्चमध्ये जेवढं जेनेटिक कारण सापडत जातील तसं आपल्याला जेनेटिक आजार म्हणजे असे जास्त भाग त्यातला समजायला लागेल. आणि मग तू म्हणतेस तसं जास्त आपल्याला ते दिसू लागतील. म्हणजे कॅन्सर होतो, मग कॅन्सरमुळे वातावरणातल्या बदलांमुळे जीनमध्ये बदलून कॅन्सर होतोय का, किंवा केमिकल्समुळे जे बदलून होतोय का, तर तो भाग पूर्णपणे अजून शास्त्राला समजलेला नाहीये. इन्फर्टिलिटी हे आजार पण त्याच्यामध्ये पण जेनेटिक्सचा भाग आहे. मग ते सगळेच अनुवंशिक असतील असं नाही. जसं कोविडमुळे ना हे समजणं आता खूप सोपं झालंय की कोविड बदलतो, आपण पण बदलतो, तसं आपल्या बदलांमुळे पण आपल्याला ते आजार होतात का, तर ते जेनेटिकच कारण हळूहळू कदाचित आपल्याला समजू लागेल. ऑटिझम त्यामुळे वाढतायत असं म्हणलं तर ते दोन्ही बाजूंनी आपण म्हणू शकतो. एक तर खरोखरच वाढतायत वातावरणातल्या आणि लाईफस्टाईलच्या बदलांमुळे, आणि दिसतायत डिटेक्ट केल्यामुळे, असं असू शकतं. ते कोविडच्या काळामध्ये असं व्हायचं ना, म्हणजे जास्त टेस्टिंग केलं म्हणून जास्त संख्या येते, मग एवढे लोक म्हणजे महाराष्ट्रातच असे खूप एकदम 10,000 15,000 रोज निघायचे, कारण मग ते म्हणायचे की टेस्ट वाढवल्यात म्हणून, टेस्ट कमी केल्या की कमी दिसायचे. सो सॉर्ट ऑफ थोडंसं असं काहीतरी इथे असेल असं म्हणजे मला वाटलेलं. पण म्हणजे हे आहे थोडंसं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा जे काय पोल्युशन वगैरे आहे त्याचा पण जीन्सशी संबंध आहे. आता नवीन सायन्स ते आता येत आहे ना, इपिजेनेटिक्स. म्हणजे कसं की जीन्समध्ये तुमच्या बदल नाहीये, पण जीन्सला कंट्रोल करणारे सेलमध्ये बाकीचे फॅक्टर्स असतात किंवा एका जीनला कंट्रोल करणारे बाकी जीन्स असतात. त्याला आम्ही आता एपिजेनेटिक्स नाव देतो. म्हणजे ऍक्च्युअल जीनमध्ये बदल दिसत नाहीये, पण असे काही फॅक्टर आहेत की ते जीनचं फंक्शन बदलतात. म्हणजे जीनचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत नाहीये सापडून, नॉर्मल दिसतंय. हा, इन्फ्लुएन्स ते आता एपिजेनेटिक्स म्हणून डेव्हलप होत आहे. म्हणजे उदाहरणार्थ डायबेटीज. आता डायबेटीजमध्ये आई वडिलांना होतो, मुलांना होतो, पुढच्या पिढ्यांना होतो, असं आपल्याला दिसतो. किंवा फॅमिलीमध्ये ओबेसिटी आता की अरे हे फॅमिलीमध्ये, मग लोकांना वाटतं अरे आपण सगळं करतोय पण मग फॅमिलीत हे का दिसतंय, किंवा कॅन्सर्स काय फॅमिलीमध्ये, मग जेनेटिक करतो तर तिथे इन्व्हेस्टिगेशन समजा निगेटिव्ह आली, मग तरी पण फॅमिलीमध्ये का जास्त, मग काहीतरी तर जीन्समध्ये असू शकेल. तर अशी काही इपिजेनेटिक्स आता संशोधन जास्त प्रमाणात व्हायला लागले. म्हणूनच मी तुला म्हणलं की संशोधनात सापडलं तर कदाचित असं पण वाटू लागेल की जेनेटिक आजार वाढतायत का, जसजशी कारणं समजू लागतील.
आपल्याला नॉर्मली होणारे आजार, वातावरणातल्या बदलामुळे सर्दी खोकला होणं, सर्दी खोकला किंवा जे इन्फेक्शन डिसीजेस आहेत ते संसर्गजन्य आजार, आणि प्रतिकारशक्ती आणि हे जेनेटिक्स जे आहे ते किंवा जीन्स याचा काही हे आहे का त्याच्यामध्ये संबंध? ते पण आता ना इम्युनोजेनेटिक्स या नावाने ओळखलं जातं. जेनेटिक्स आता प्रत्येक स्पेशालिटीला लागू होत चालल्यामुळे ही सगळ्यांना अवेअरनेसची गरजच आहे. ते इम्युनोजेनेटिक्स म्हणजे इम्युनिटी आणि जेनेटिक्स याचा संबंध काय, तर तो दोन्ही बाजूंनी आहे. एक म्हणजे जे तुम्हाला इन्फेक्शन होतं म्हणजे विषाणू, जीवाणू, फंगस, तर ते किती स्ट्रॉंग आहेत. म्हणजे कोविड इतका स्ट्रॉंग होता की तुमची जरी इम्युनिटी सारखी असेल तरी सुद्धा तो तुम्हाला अफेक्ट करत होता. तर तिथे इम्युनोजेनेटिक्स म्हणजे त्या इन्फेक्शन करणाऱ्याचं जेनेटिक्स आलं, त्याचा जिनोम पटापट त्याच्यात म्युटेशन्स होत होते आणि तो स्ट्रॉंग होत होता. म्हणजे ते एक जेनेटिक्स झालं त्याचा जिनोम. आणि दुसरं म्हणजे आपली जेनेटिक कपॅसिटी. तर मग आपली जेनेटिक कपॅसिटी म्हणजे आपल्याला जन्मतः मिळालेली, ज्याला आम्ही इनेट इम्युनिटी म्हणतो, आणि जे आपण हळूहळू वातावरणाकडून शिकतो, प्रतिकार करत करत आपल्याला ती आपली शरीर शिकू लागतं. तर ती एक शक्ती. तर ह्याच्यामध्ये खूप जास्त बरेच फॅक्टर्स आहेत. त्याच्यातला एक जेनेटिक्स असू शकतो, पण तो पूर्णपणे फॅमिलियल असेल असं मी म्हणणार नाही. त्याच्यामध्ये एक मी जसं म्हणलं एक दुर्मिळ आजारांचा भाग आहे की ज्या बाळांची जन्मतःच प्रतिकारशक्ती कमी असते आणि जन्मतःच त्यांना आजार असतात, ते एक वेगळे आजार इम्युनो डेफिशियन्सी आजार म्हणून ओळखले जातात आणि ते जन्मतःच सिव्हिअर असतात. पण तू जे म्हणालीस की सारखा आजार जो फॅमिलीत होतो, सर्दी होणे, प्रतिकारशक्ती कमी असणे, तर त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत. तो कम्प्लीट जेनेटिक असेल असं नाही. न्यूट्रिशन आहे, मग न्यूट्रिशन म्हणजे मग तुमचा तर काही पॅटर्न असू शकतो फॅमिली, तर तो न्यूट्रिशन पण असू शकतो. नंतर आता वातावरणातले बदल, क्लायमेट चेंजमुळे आपल्यावरती होणारा परिणाम किंवा आपली होणारी कमी असणारी कपॅसिटी, किंवा क्लायमेट चेंजमुळे वेगवेगळे व्हायरसेस सतत सीझन बदलतो ना. एक 15 दिवसात तुम्हाला वेगळा सीझन, लगेच पाऊस गेला, असं आजकाल गेल्या काही वर्षात खूप वेळा झालंय. खूपच ऊन आणि खूपच, त्यामुळे ते आपल्याला इन्फेक्शन करणारे जे जीवाणू विषाणू आहेत ते त्यांच्यात होणारे बदल, मग त्याच्यात आपल्या जेनेटिक्सचा भाग कदाचित कमी असेल, तर हे थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे इम्युनोजेनेटिक्सचा एक भाग मी म्हणलं तसं इम्युनोडेफिशियन्सी आजार, पण दुसऱ्या आजारामध्ये पूर्णच जेनेटिक्स असेल असं नाही. एन्व्हायरमेंटल भाग पण जास्त आहे, न्यूट्रिशनचा भाग पण जास्त आहे. आपण मगाशी जे बोलणं झालं की ते इन्फ्लुएन्शियल म्हणजे जीन मध्ये, मेन जीन मध्ये फरक नाही पडत, पण बाकीचं जे हे असतात तसं काही त्याच्यामध्ये असू शकतं का? म्हणजे सर्दी खोकला किंवा नॉर्मल जे आपले आजार असतात त्याच्यामध्ये तशा प्रकारे जीन वरती इफेक्ट करणारे काही असू शकतात? हो, ते असूच शकतात. तेच तर म्हणजे ते एपिजेनेटिक्स, की जे पूर्ण थोडा त्यातले काही आजारांमध्ये आपल्याला एपिजेनेटिक इन्फ्लुएन्सेस आम्हाला सापडलेत, जे अगदी जेनेटिक आजार. पण बाकी हे जे कॉमन आजार ही म्हणते तसं, त्याच्यामधलं एपिजेनेटिक्स अजून रिसर्चमध्ये. त्यामुळे आपण ते पण एकदम हाईप नाही, आता फिअर नाही घेऊन बसू शकत की ते पूर्ण रिसर्च झालेला नाहीये. त्यामुळे तसं असू शकतं, म्हणजे शक्यता आहे, पण ती अजून रिसर्च पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे तोपर्यंत तर आपण ते शक्यतो व्हायरस आणि डाएट आणि याच्याने कंट्रोल ठेवू शकतात. त्यामुळे तसं काही नाहीये. म्हणजे त्याला आम्ही मल्टीफॅक्टोरियल म्हणतो. म्हणजे एक भाग जीन्स, पण तो छोटा पण असतो, बाकी मग इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. मग तसं तर बरेच ट्रेट्स आपले जेनेटिकच असतात. म्हणजे डाएट, आवडीनिवडी, त्या कुटुंबामध्ये त्याच पद्धतीचा स्वयंपाक केला जातो. म्हणजे जे माझी आई करते, जे माझी आजी करत होती तेच मी करते, पुढे उद्या माझी मुलं तेच करणार आहे, हे तर म्हणजे चालत आलंय. म्हणजे रादर मी मागे एक ओबेसिटीच्या संदर्भातही असं वाचलं होतं की ओबेसिटी जेवढी जेनेटिक आहे तेवढी ती सवयींशी पण संबंधित आहे. म्हणजे एखादं कुटुंब असतं जे नॅचरलीच गोड जास्त खातं, म्हणजे तिथे सगळ्यांनाच गोड लागतं, किंवा तळण ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात असतं, मग घरच्यांना सवयी तशा असतात. त्या घरातनं एखादी मुलगी जेव्हा दुसऱ्या घरी जाते तेव्हा तिला आपसुक त्या तेलावर तिचा हात जरा मोठा जातो. पण तुला सांगू का, म्हणजे हेच एक्सटेंड करत ना कम्युनिटी पण होते. कारण की महाराष्ट्रात होणारे पदार्थ, त्या भागात होणारे पदार्थ, कारण की ती कम्युनिटी त्या वातावरणात ते शिजवायची. तर हे जे कम्युनिटी रिलेटेड जे आहे ना, खाण्याच्या पद्धती किंवा वेगवेगळे आजार म्हणूया, तर ते आता पॉप्युलेशन जिनॉमिक्स मध्ये स्टडी केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे मी काय म्हणते, जेनेटिक्स ना तुला सांगू वेगवेगळ्या ब्रांचमध्ये ऍप्लिकेशन आहे त्याचं. तर पॉप्युलेशन जेनेटिक्समध्ये हे स्टडी केलं जातं की या पॉप्युलेशनमध्ये कुठला जीन पूल आहे, कुठल्या प्रकारचे आजार आहेत. पण त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून करणारा रिसर्च आता हा सुरू आपण करू शकतो की या पॉप्युलेशनचं मग बिहेवियर, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांच्यामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेले त्यांच्यावरती होणारे त्या एन्व्हायरमेंटले बदल. कारण त्या पूर्वी त्याच भागात राहायच्या, आता खूप मिक्स झालंय. त्यामुळे मग ते आपल्याला त्याचा पण अभ्यास सुरू झालाय. आणि भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ते व्हेरिएशन्स दिसतात. भाषिक एकत्र राहतात, त्या खाण्याची पद्धत असलेली एकत्र राहतात. त्यामुळे तो अभ्यास आपल्या दृष्टीने खूपच इंटरेस्टिंग आहे, म्हणजे भारतातला अभ्यास. पण खूप प्रकारच्या पॉप्युलेशन आपण स्टडी करतो.
गर्भधारणा झाली की जन्माला येईपर्यंतचा जो काळ असतो पिरियड, तर त्यामध्ये बाळाला काही म्हणजे त्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही जेनेटिक डिसीजेस होऊ शकतात का? आणि ते म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर आणि जन्माला यायच्या आधी असं ते कळू शकतं का की काही आजार आहेत की नाही ते? म्हणजे इथे आमचा जास्त क्लिनिकल आणि मेडिकल जेनेटिक्सचा भाग येतो. म्हणजे माझी सुरुवातीची प्रॅक्टिस आमच्या याच्यामध्ये इथूनच जास्त सुरुवात झालेली, की जेव्हा एक 10 वर्षापूर्वी जास्त फोकस याच्यावर होता दुर्मिळ आजारांवरती, की असे काही सिव्हिअर आजार आहेत का की जे थोडे आधी डिटेक्ट करता आले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये आपला PNDT MTP ऍक्ट असं सगळं जोडलं जातं, की एखादा आजार जन्माच्या पूर्वी डिटेक्ट अशासाठी करायचा की ते बाळ जर त्याचं सर्व्हायवल नसेल किंवा तो इतका सिव्हिअर असेल की त्याच्यामुळे त्याची डेव्हलपमेंट इंडिपेंडंट लाईफ त्याला मिळणार नसेल, तर मग ते आधी आपण डिटेक्ट करू शकतो का? म्हणजे त्याचा जन्म घेऊन त्याला जे लाईफ जर मिळणार नसेल तर त्यात ती कंटिन्यू करायची की नाही प्रेग्नन्सी, म्हणजे सिव्हिअर बर्थ डिफेक्ट्स. तर सुरुवातीला आपण सोनोग्राफीतनं डिटेक्ट करायचो. म्हणजे अगदी सिव्हिअर डिफेक्ट असेल तर तो सोनोग्राफीत दिसायचाच. पण आता काय झालं, आपल्याला त्याची जेनेटिक कारणं समजायला लागली. त्यामुळे सोनोग्राफीमध्ये दिसून तो ऑर्गन मोठा होऊन दिसेपर्यंत कदाचित प्रेग्नन्सी पुढे गेलेली असते. मग आता काय झालंय की आम्ही जर जेनेटिक आजाराचं कारण माहिती असेल, आधीचं बाळ गेलेलं असेल, दगावलेलं असेल डिफेक्टमुळे किंवा अनुवंशिक, जसं मी मगाशी म्हणाली की काही आजार आहेत की बाबा पूर्वी अशी बाळं दगावलेली आहेत, मेंटल काही प्रॉब्लेम सिव्हिअर आहे किंवा अगदी बेडरिडनच ती बाळं काही वर्ष जातात आणि जातात, म्हणजे त्यांचं आयुष्यच लिमिटेड आहे, आणि याचं जेनेटिक कारण माहिती असेल तर आम्ही प्रेग्नन्सीमध्ये 12 ते 14 आठवड्यामध्ये कोरियन विलस बायोप्सी असते ती घेतो. तर अनेक प्रकारच्या टेस्ट आजकाल प्रेग्नन्सीमध्ये केल्या जातात की जेणेकरून सिव्हिअर आजार आपण स्क्रीन करू. तर पहिलं म्हणजे आईचं रक्त घेतात, त्या रक्तामध्ये काही बायोकेमिकल टेस्ट असतात की त्याच्यामुळे क्रोमोसोम्सचे आजार, उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम, क्रोमोसोम 13 जे अगदी सिव्हिअर आहेत त्याची रिस्क कळते. ती जर रिस्क जास्त असेल तर मी म्हटलं ते कोरियन विलस बायोप्सी घ्यायची, सॅम्पल घ्यायचा आणि स्टडी करायचा. दुसरं म्हणजे आपल्याला माहिती असेल की हा जीन आधीच्या बाळामध्ये डिफेक्टिव्ह होता आणि त्यांचं बाळ ते लवकर गेलंय, सुरुवातीच्याच काही दिवसामध्ये गेलंय, आणि त्याचं कारण आम्हाला माहिती असेल तर आम्ही या प्रेग्नन्सीमध्ये घेतो. तर NIPT म्हणून एक टेस्ट आहे जी ब्लड मधून होते, ज्याच्यामधनं क्रोमोसोम होतात, आणि कोरियन विलस बायोप्सी आणि अम्निओसेंटेसिस जे प्रत्यक्ष सॅम्पल सोनोग्राफीतनं घेतलं जातं. म्हणजे बाळाला आम्ही सुई टोचत नाही, त्याच्या आजूबाजूचे टिश्यू घेऊन त्याच्यातनं फिटल DNA म्हणजे बाळाचा DNA सेपरेट केला जातो आणि मग ती टेस्ट केली जाते. तर असे सिव्हिअर आजारांची लिस्ट आहे की तेच फक्त आजार आपण डिटेक्ट करण्याची परवानगी आहे की जे सिव्हिअर असतात. तर असे आपण डिटेक्ट करूच शकतो, आणि त्याची तीव्रता जर जास्त असेल तर मग काउन्सिलिंगचा भाग येतो की त्या काउन्सिलिंगमध्ये त्यांना सांगितलं जातं की हा आजार किती प्रमाणात त्याची तीव्रता आहे, आणि मग त्या प्रेग्नन्सीची तुम्हाला काळजी कशी घ्यायची आहे किंवा ती प्रेग्नन्सी तुम्हाला कंटिन्यू करायची आहे की नाही. कधी कधी असं असतं की प्रेग्नन्सी होण्याआधी साधारण अशी एक नॉर्मल असतं, सगळे काय आपली सोनोग्राफी रिपोर्ट वगैरे नॉर्मल असतात, पण असं कधीतरी असं वाटत राहतं की आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम तर नाही होणार भविष्यात पुढे जाऊन, किंवा याच्यानंतर काही जेनेटिक आजार नाही म्हणणार पण काही दुर्धर आजार जे असतात ते होण्याची शक्यता नसेल ना, या ह्याच्या पण स्क्रीनिंग करता येऊ शकतं का? नाही, हे बरोबर आहे, कारण की आता ॲडव्हान्सेस असे आले तर अशा टेस्ट अवेलेबल आहेत. म्हणजे तू म्हणतेस तसं की समजा आपल्याकडे कसं MTP ॲक्टमध्ये 20 आठवड्यापर्यंत अबॉर्शनची परवानगी होती, नंतर 24 आठवड्यापर्यंत, की जे असाध्य आजार आहेत, दुर्मिळ आजार आहेत, दुर्धर आहेत, ते तुम्हाला टर्मिनेशन तुम्ही करू शकता. पण मग तो नाहीच दिसला तोपर्यंत आणि तुम्हाला नाहीच करता आलं, किंवा बाळ जन्मल्यानंतर कळलं अरे हा असाध्य आहे, की जो अगदी लगेच नाही दिसत, 1 महिन्याने दिसतो, 6 महिन्याने दिसतो. जसं थॅलेसिमिया 6 महिन्याने लक्षात येतो. तर थॅलेसिमियाचं स्क्रीनिंग एक आपण उदाहरण घेतलं की आईचं स्क्रीनिंग आजकाल होतं, वडिलांचं होतं, आणि समजा दोघं कॅरियर दिसले तर प्रेग्नन्सीमध्ये टेस्ट करतात. तर हळूहळू असं सगळ्याच जेनेटिक आजारांचं होईल का? तर ती शक्यता आहे, कारण की टेस्ट अवेलेबल आहेत. म्हणजे आता एखाद्या कम्युनिटीमध्ये एखादा आजार आहे किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये त्यांनी आपल्याला स्वतःहून सांगितलं की अरे आमच्याकडे असा आजार आहे, आम्हाला वाटतोय जेनेटिक, तर त्याच्या टेस्ट अवेलेबल आहेत, ज्याच्यात आम्ही दोघं कपलचं एक कॉमन जीनचं स्क्रीनिंग करतो. पण मग ते सगळ्यांना करायचं का? तर कॉस्ट हा भाग एक झाला, पण ते इथिकल पण त्याच्यामध्ये आलं की कारण की टेस्टमध्ये काही लिमिटेशन पण असतात. म्हणजे कधी कधी टेस्टचा असा रिपोर्ट येतो की जो इनकन्क्लुझिव्ह असतो, अनसर्टन असतो. त्यामुळे हे सेशन या अवेअरनेससाठी पण अवलंबून आहेत की एक्सपर्ट ओपिनियन नंतरच टेस्ट केल्या पाहिजेत. जे नॉर्मल गाईडलाईनमध्ये आहेत त्या टेस्ट तर आता थॅलेसिमिया, डाऊन सिंड्रोम स्क्रीनिंग सगळे करतात,
पण ते सोडलं तर बाकीच्या टेस्ट कुठल्या प्रकारात केल्या पाहिजे, कुठल्या कपलला केल्या पाहिजे आणि त्यांनी समजून त्या केल्या पाहिजे. एक्झॅक्टली, त्यांच्यामध्येही तो अवेअरनेस पाहिजे आणि खरोखर त्याची लिमिटेशन्स पण समजून घेतली पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टी अप्लाय करून हळूहळू कदाचित ते हळूहळू यायला लागेल. कारण काही देशांमध्ये जर काही आजार कॉमन असतील तर त्यांनी अशा स्क्रीनिंग टेस्ट आणल्यात, जसं आपण थॅलेसेमिया आणली. तर काही देशांनी असं केलंय की बाबा 10,000 स्क्रीन करायचे, 20,000 स्क्रीन करायचे आधीच, म्हणजे पहिल्याच बाळाला होऊ नये म्हणून. तसं भारतामध्ये होईल का तर ते भविष्यात माहित नाही, पण कदाचित ही लिस्ट वाढू शकेल. थॅलेसेमिया आलं, स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी येऊ शकतो, ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी येऊ शकतो. तर जे आणि एक भाग असा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही जो आजार स्क्रीन कराल त्याची तुम्हाला ट्रीटमेंट पण देता आली पाहिजे. तर असं खूप मोठं ते त्याच्यामध्ये बरेच ऍस्पेक्ट्स आहेत, ते समजून घेऊन हळूहळू ती लिस्ट वाढू शकते. त्यामुळे दुर्मिळ आजार आधी समजण्याची शक्यता भविष्यामध्ये आहे. आता सगळ्याच आजारांमध्ये मी नाही सांगत, पण आहे. पण असं काही होऊ शकतं का की फॅमिली हिस्ट्री नाहीये आणि नंतर पुढच्या पिढीमध्ये म्हणजे एखादा आजार अचानक असा डेव्हलप झाला किंवा आधी नुकतंच म्हणजे फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम किंवा ऑटिझम, आई वडील आजी आजोबा किंवा जी म्हणजे ब्लड रिलेशन ज्याला आपण म्हणतो तशा कोणामध्येही नाहीये, पण एखादं बाळ त्याला ऑटिझम झाला तर अशी शक्यता किती असते? किंवा मूल लहान असतं तेव्हा काही असं हे नसतं, नॉर्मल असतं अगदी 1 वर्षाचा 2 वर्षाचा होईपर्यंत, आणि त्याच्यानंतर कुठला तरी एखादा जेनेटिक किंवा दुर्मिळ आजार आहे त्याची लक्षणं दिसायला लागली, असं कधी होतं का? हो, मग हेच तर आपण मगाशी जे आपण म्हणत होतो की अनुवंशिकच असतं तसं नाही, अचानक पण होतात. तर अचानक होण्याची शक्यता एक बॅकग्राऊंड पॉप्युलेशन रिस्क असते <1%. जसं डाऊन सिंड्रोम 800 मध्ये एका बाळाला होतं, 800 ते 1000. मग ते 800 ते 1000 कुठल्याही एका फॅमिलीमध्ये ते होऊ शकतं. तर असं ह्याला म्हणतो आपण अचानक, डी नोव्हो किंवा स्पोरॅडिक असे आम्ही त्याला शब्द वापरतो, की जे फॅमिलियल नसतात. आणि म्हणून आपण ते जे कॉमन असतील त्याचं स्क्रीनिंग करू शकतो. परंतु ऑटिझम वगैरे जे तू म्हणालीस तर तेच आपण जे मगाशी म्हणत होतो इपिजेनेटिक, की एन्व्हायरमेंटमुळे पण आजार वाढतायत का, म्हणजे जेनेटिक पण अचानक होत आहेत. तर अचानक शक्यता असतेच. 10,000 20,000 1 लाखामध्ये एक वेगवेगळ्या आजारांची जशी फ्रिक्वेन्सी आणि त्याला आपण इन्सिडन्स म्हणतो, आणि फॅमिलीमध्ये कोणालाच नाहीये पण तो अचानक होतो असं असू शकतो. तर ही तर शक्यता आता वाढतच चालली आहे, कारण की जीन्सचा होणारा परिणाम, डाऊन सिंड्रोम कधी की वय वाढलं आईचं की त्यामध्ये जास्त क्रोमोसोमल डिफेक्ट होण्याची शक्यता, इन्फर्टिलिटी आणि एकूणच वेगवेगळे व्हायरसेस, तर ह्या सगळ्याचा परिणाम किती होतोय हेच अचानक होण्याचं प्रमाण वेगवेगळ्या आजारांमध्ये आहेच. हो, पण ह्याच्यामध्ये मग कॅरियरचा पण काही येतो, म्हणजे आई वडील जरी फॅमिलीमध्ये जरी कोणी नसलं तरी पण ते आधीच्या कुठल्या तरी पिढीमध्ये आई वडिलांकडे आलं, त्यांना तो ते कॅरियर म्हणून राहिले, पण त्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये वगैरे ते जस्ट पास केलं ते. मग ते ऑटोसोमल डिसीजेस जे आजार असतात त्याच्यामध्ये आई वडील कॅरियर असतात, तर दोघं कॅरियर असतील तर 25% चान्स असतो मुलाला व्हायला. बाकीची मुलं नॉर्मल होतात, पण अचानक जेव्हा एखाद्या पिढीत होतं तेव्हा त्यांना कळतं अरे आपण कॅरियर आहे. म्हणजे तो फॅमिलीमध्ये असतो 3-4 पिढ्यापासून, पण जेव्हा दोघं कॅरियर एकत्र येतात आणि मूल तसं होतं तेव्हा कळतं की अरे हा जीन आपण कॅरी करतो. तर तसं तू म्हणतेस तर तसं तर मग प्रत्येकच माणसामध्ये काही जीन म्युटेशन असतातच. 7 ते 8 एक आपण जनरल स्टॅटिस्टिक्स बघितलं, जे आपण स्टॅटिस्टिक्स पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स, तर प्रत्येक जण जीन म्युटेशन कॅरी करतो. त्यामुळे आमच्याच फॅमिलीत तो आजार आहे का असं कधी कोणी वाटून घ्यायला नाही पाहिजे. तुम्हाला तो त्या पिढीमध्ये दिसला असं आपण पण वेगवेगळ्या आजारांचं कॅरियर असूच शकतो. हे जे काही जेनेटिक डिसऑर्डर्स याच्यामध्ये जे काही हे येतात, सगळे रोग म्हणा विकार म्हणा येतात किंवा डिसऑर्डर्स, तर त्याला क्युअर आहे का, परमनंट क्युअर आहे का, किंवा समजा जर असं लक्षात आलं की चान्सेस आहेत तर त्याचं टोटल प्रिव्हेन्शन करता येतं का, की काही तुम्हाला म्हणजे फक्त त्याला एक सर्टन लिमिटपर्यंत कंट्रोल करणं एवढंच तुमच्या हातात असतं? म्हणजे हे असं असलेलं लोक नॉर्मल आयुष्य जगणं किंवा नॉर्मल माणसांसारखं नोकऱ्या करणं, उपजीविकेची साधनं हे करणं वगैरे असं काही, म्हणजे त्या आशादायी काही चित्र असतं का की नाही, म्हणजे आता असं काहीतरी आहे म्हणजे आयदर तुम्हाला काहीतरी कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागणार, कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार, किंवा मग अगदी लहानपणी किंवा अगदी प्रेग्नन्सी दरम्यानच लक्षात आलं तर टर्मिनेटच करावं लागणार, म्हणजे प्रेग्नन्सी टर्मिनेशन. प्रिव्हेन्शन आणि क्युअर या दोन्ही आस्पेक्ट्सने तू काय सांगशील? तर दोन्ही आहेतच. म्हणजे कसं की काही आजारांमध्ये क्युअर, जसं लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये बरेच आजार बरे होणार हे जेनेटिक आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट आता अवेलेबल, आता खूप मोठ्या प्रमाणात खूप हॉस्पिटल्समध्ये. अपोलो हॉस्पिटल लीडिंग आहे लिव्हर ट्रान्सप्लांट्समध्ये, म्हणजे पायोनियर आहे. तर त्याच्यातले बरीचशी मुलं ही जी वाचली त्याच्यातला बेसिस जेनेटिकच होता. त्यामुळे जेनेटिक थेरपीज आहेत. म्हणजे
काही मेटाबॉलिक आजार आहेत की जे आपण ट्रीट करू शकतो. नंतर काही लायसोसोमल स्टोरेज डिझीज म्हणून एक एंटिटी आहे ज्याच्यामध्ये ते एन्झाईम दिलं जातं, जे एन्झाईम त्यांच्यामध्ये लॅकिंग असतं, म्हणजे ते जन्मतःच ते एन्झाईम बनवू शकत नाही ते बाळ. तर आता एन्झाईम थेरपी त्याला दिली जाते. तर काही थेरपीज आहेत त्या खूप महाग आहेत, त्याच्यासाठी सरकारची रेअर डिझीज पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये काही लिस्ट आहे, त्यातल्या आजारांना आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. तर ज्या आजारांना ट्रीटमेंट आहे आणि ते पूर्ण बरे होतात अशी एक लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये आजार बरे होऊ शकतात. पण त्यातल्या काही गोष्टी तुम्ही मध्ये पेपरमध्ये वाचलं असेल की स्पायनल मस्क्युलर अट्रोफी एकदम 16 करोड आणि असं इंजेक्शन एक होतं, असं मोठी बातमी आलेली. तर असे काही आजारांना थेरपी आहे पण त्या खूप महाग आहेत, मग ते क्राऊड फंडिंग आणि त्याच्यातनं आपण मिळवतो. काही आजारांच्या तशा तुलनेने स्वस्त आहेत, मॅनेजेबल आहेत, जे तू म्हणालीस की मधल्या याच्यामध्ये एकदम क्युअर पण प्रिव्हेंट पण नाही, मॅनेजेबल की कॉम्प्लिकेशन्स नाही होत पण करू शकतो. आणि काही प्रिव्हेंटच कराव्या लागतात, म्हणजे त्या इतक्या सिव्हिअर असतात की त्याला थेरपी पण नाहीये. त्यामुळे प्रिव्हेंशन म्हणजे एक तर प्रेग्नन्सी प्लॅनिंग व्यवस्थित, आणि कधी कधी जर ते उशिरा होणार असेल तर आधी डिटेक्ट करणे, म्हणजे त्यामुळे मॉडिफिकेशन तुम्ही काही करू शकता. आता असं आहे. पण जेनेटिक्स म्हणलीस तर तू म्हणली प्रिव्हेंशन म्हणजे असं नाहीये की हे इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो, ते तुमच्या जीन्समध्ये, त्यामुळे ते होणारे कधी माहिती असेल तर सिव्हिअर असेल तर प्रिव्हेंशन म्हणजे मग प्रेग्नन्सी प्लॅनिंग असंच आहे. ते सिव्हिअर आजारांमध्ये तो ऑप्शन आहे. म्हणजे आपण डीएनए काढतो ब्लडमधला, मग तो डीएनए प्रोसेस होतो लॅबमध्ये आणि ते अडेनिन ग्वानिन सायटोसिन थायमिन जे आपण म्हणलं तो डेटा कन्वर्ट होतो सॉफ्टवेअर डेटामध्ये आणि मग तो इंटरप्रिट केला जातो आणि मग तो रिपोर्ट येतो. त्याच्यामध्ये लागणारे सगळे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये येणारी मुलं सॉफ्टवेअर इंडस्ट्री